तर श्री तुकोबाराय या अभंगातनं सांगतात की बाबांनो, मी तुम्हाला सांगतोय तुम्ही विठ्ठलाचं भजन करा, विठ्ठलाचं पूजन करा. महाराज, जर आम्ही विठ्ठलाचं भजन पूजन जर नाही केलं तर काय होईल? महाराज म्हणतात, हा जन्म जो ज्याच्याकरता मिळालाय तो व्यर्थ गेल्याशिवाय राहणार नाही. तुम्ही जर भजन नाही केलं तर नाही तरी गेला जन्म वाया. तुमचा जन्म वाया गेल्याशिवाय राहणार नाही. महाराज, आम्हाला जन्म वाया नाही घालवायचा, पण काही दिवस आम्हाला संसार करू द्या. काही दिवस गेल्यानंतर जरा वय झालं ना, उतार वयाला लागलो ना, मग परमार्थ करू. चालणार नाही का? जरा मुलाबाळाचे लग्न होऊ द्या, नातवंड मांडीवरती खेळू द्या, नंतर बघू जरा परमार्थाचं. महाराज म्हणतात, असं नाही रे बाबा. कारण असं जर तू भगवंताला जर दूर लोटत राहिलास तर निश्चितच भगवंतापासून तूही दूर गेल्याशिवाय राहणार नाही. करिता भरोवरी दुरावशी दुरी. आणि याचा तोटा असा होईल की या भवसिंधूमध्ये तू वाहून गेल्याशिवाय राहणार नाही. भवाची पुरी वहावशी. महाराज, त्या भवसिंधूमध्ये आम्हाला व्हायचं नाही. तुम्ही म्हणताय ना विठ्ठलाचं भजन करा, तर निश्चित विठ्ठलाचं आम्ही भजन करायला तयार आहे. आम्ही त्या विठ्ठलाकडे जायला तयार आहे. पण त्या विठ्ठलाकडे जाण्याकरता, तुमच्या विठ्ठलाचं भजन करण्याकरता त्याला काही द्यावं लागतं का? काही एखादी एकर त्याच्या नावावरती करावी लागती का? त्याच्या दानपेटीमध्ये काही 500च्या नोटा टाकावे लागतात का? महाराज म्हणतात, नाही ना. त्याला दुसरं काहीच लागत नाही. तुम्हाला जायचंय ना त्याच्याकडे, त्याचं भजन करायचंय ना, त्याला फक्त भाव लागतो. काही न लगे एक भावची कारण. महाराज, पण तुम्ही म्हणताय तुमच्या देवाला फक्त भाव लागतो, पण हे सांगताय तुम्ही खरं सांगताय का? कारण हल्ली खोटं सांगणारी भरपूर निघाली. आमच्या मागं या, आमच्या मागं या असं म्हणतात, आणि शेवटी फसल्यानंतर कळतं की आपण यांच्या उगीच मागं गेलो. खोटे सांगणारी भरपूर निघाली. तुम्ही सांगताय ते खरं सांगताय ना? महाराज म्हणतात, तुम्हाला जर खोटं वाटत असेल ना, एखाद्या माणसाला आपण एखादी गोष्ट सांगत असून ती जर त्याला खोटी वाटायला लागली तर आपण काय म्हणत असतो? हे बघ, तुला शपथ घेऊन सांगतो. तो म्हणतो, नुसती शपथ घेऊन सांगू नको, कुणाची घ्यायची हे सांग. कुणाची तरी शपथ घ्यावी लागेल. मग त्याचं ज्याच्यावरती प्रेम असतं तो त्याची शपथ घेत असतो. कुणाचं आईवरती प्रेम असतं, तो म्हणत असतो, आई शपथ, तुला हे मी सांगतोय ते खरंय. एखाद्याचं भावावरती प्रेम असतो, तो म्हणतो, भावा शपथ, सांगतो तुला हे मी सांगतोय ते खरंय. कुणाचं बायकोवरती प्रेम असतं, ते म्हणतो, बायको शपथ. नाही, असं कुणी नाही म्हणत. कारण आई मेली तरी जमल म्हणतंय, पण बायको मेली नाही पाहिजे. पण तुकोबारायचं कोणावरतीही प्रेम नव्हतं. तुकोबारायचं प्रेम हे परब्रह्म भगवान परमात्म्यावरती होतं, त्या पांडुरंग परमात्म्यावरती होतं. म्हणून जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, तुला जर माझं खोटं वाटत असेल तुम्हाला, तर त्या भगवान परमात्म्याची, विठ्ठलाची शपथ घेऊन मी सांगतो. तुका म्हणे आन विठोबाची. विठ्ठल मला सेवेला सुरुवात करण्यापूर्वी थोडासा पर्याय देणं वक्ताचे आद्य कर्तव्य. तो म्हणजे असा सालाबद्धप्रमाणे चालू असणारा हा भव्यदिव्य स्वरूपाचा अखंड हरिनाम सप्ताह. या सप्ताहाला लावलेली भगवान परमात्म्याची कृपा, संत महात्म्यांचा आशीर्वाद, तसेच समस्त ग्रामस्थ मंडळ सोन्ना खोटा यांचं अनमोल असं सहकार्य. या कार्यक्रमामध्ये विशेषतः शिवपुराण कथा ज्ञानयज्ञ तोही सुरू आहे, ज्ञानेश्वरी पारायण ही सुरू आहे. बरोबर आहे की नाही? जसं प्रत्येक कार्यक्रमाला आपण हजर असतो, असं मी गृहीत धरतो की तुम्ही प्रत्येक कार्यक्रमाला हजर असालच. सकाळी काकड्यालाही तुम्ही सगळीजण एवढ्याच संख्येने हजर असाल. काय झालं? चुकलं का माझं? काय झालं? कुणीच नसतंय का काकडा म्हणणारे? तरी नाही, ते असतेत म्हणा. काकडा भजनाला तुम्ही हजर असाल, नंतर विष्णू सहस्त्रनाम, नंतर ज्ञानेश्वरी पारायण. बरोबर ना? हरिदास महाराज सगळे हजर असतात ना? तुम्ही एकटेच असतात? हे बघा, ज्ञानेश्वरी पारायण म्हणजे मजाक नाही आहे. ज्ञानेश्वरी पारायण एका ग्रंथाचं जर पारायण घडलं तर भगवान परमात्म्याची भेट करून देण्याचं सामर्थ्य ज्ञानेश्वरी पारायणामध्ये महाराज. भगवान परमात्म्याची भेट करून देण्याचं सामर्थ्य. मग त्या ज्ञानेश्वरी पारायणाकरता आपण बसलंच पाहिजे. आपल्याला नाही बसता आलं तर निदान आपल्या लेकराला तरी त्या ज्ञानेश्वरी पारायणाकरता बसवलं पाहिजे. आम्ही महाराष्ट्रामध्ये फिरत असताना आपल्याकडे आल्यानंतर आम्हाला खंत वाटते काही गोष्टीची. कोणत्या गोष्टीची? ज्ञानेश्वरी पारायणाला फक्त पारायणात व्यासपीठ चालक महाराज तेवढाच हजर असतो आपल्याकडं. पण तिकडे जर आपण गेलो संपत महाराज नाशिक भागामध्ये, निफाड भागामध्ये, पुणे भागामध्ये, तर जवळ 100, 150, 150 महिला माता भगिनी ज्ञानेश्वरी पारायणाकरता उपस्थित असतात महाराज.
तुम्हाला खोटं वाटत असेल तर कधी आमच्या संगे चला, तुम्हाला लक्षात येईल की किती लोक हजर असतात महाराज. कोट्याधीश लोक आहेत, पण तरीही म्हणतात ज्ञानेश्वरी पारायण केल्याशिवाय आम्हाला समाधान लाभत नाही. म्हणून ज्ञानेश्वरी पारायणाला आपणही बसाच. आजचा दिवस गेलाय, जाऊ द्या. उद्यापासून आजचं सगळं आपलं खेळीमेळीचं नाही तरी बरोबर आहे की नाही. म्हणून उद्याच्या दिवस काय होईना सगळेजण पारायणाला बसा. ज्ञानेश्वरी पारायण चालू आहे. भव्य दिव्य स्वरूपाचा शिवमहार पुराण कथा ज्ञानयज्ञ सुरू आहे. श्री हरिभक्त परायण महाराष्ट्रातील ख्यातनाम भागवताचार्य आमचे परमस्नेही परममित्र वेलूकाका एकदरेकर यांच्या मुखारविंदातून आपण शिवमहापुराण कथा ज्ञानयज्ञ ऐकताय. भोलेबाबाची कथा ऐकताय. भोलेबाबाची कथा श्रवण करा. निश्चित जीवनामध्ये जे पाहिजे ते मिळवून देण्याची जर कथा कोणती असेल तर शिवमहापुराण कथा आहे महाराज. लवकरात लवकर काय प्राप्त करून घ्यायचं असेल तर त्याच्यामध्ये तुम्हाला श्रवण करायला मिळेल, लगेच तुम्हाला अनुभव येईल. एवढी ताकद त्या शिवमहापुराण ग्रंथामध्ये, म्हणून आवर्जून ग्रंथ असणारी कथा ऐकण्याकरता या. चला, ज्ञानेश्वरी पारायण ज्यांच्याकडे ते असणारे श्री हरिभक्त परायण महाराष्ट्रातील ख्यातनाम मृदंगाचार्य मृदंग सम्राट आमचे असणारे ज्येष्ठ श्रेष्ठ गुरुबंधू हरिदासजी महाराज पांचाळ तेही उपस्थित आहेत. तसेच या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित असणारी दिग्गज गुणवान मंडळी, त्यामध्ये श्री हरिभक्त परायण महाराष्ट्रातील ख्यातनाम भागवताचार्य ज्येष्ठ श्रेष्ठ व्यक्तिमत्व असणारे आमचे पुरुषोत्तम बाबा कोटोळे तेही इथे उपस्थित आहेत. तसेच श्री हरिभक्त परायण महाराष्ट्रातील ख्यातनाम गायनाचार्य बप्पा महाराज कोटोळे तेही उपस्थित आहेत. श्री हरिभक्त परायण महाराष्ट्रातील ख्यातनाम गायनाचार्य, म्हणजे वयानुसार चाललं आहे बरं, ख्यातनाम गायनाचार्य आमचे परमस्नेही परममित्र संपत महाराज दानवे तेही उपस्थित आहेत. श्री हरिभक्त परायण महाराष्ट्रातील ख्यातनाम गायनाचार्य आमचे पावडे महाराज, फावडेस ना का खोरे नाही फावडे महाराज तेही उपस्थित आहेत. मृदंग वाजवण्याकरता ज्यांची उपस्थिती ते असणारे महाराष्ट्रातील ख्यातनाम मृदंगाचार्य, आपल्या गावाचंच नव्हे तालुक्याचंच नव्हे तर आपल्याला जिल्ह्याचं वैभव. माऊलीचा एक गुण मला खूप आवडतो. कोणता गुण? सगळ्याची मिळून मिसळून राहायचं, कुठल्याही असणाऱ्या गुणाचा गर्व करायचा नाही. आणि माऊली हाच गुण तुम्हाला वैभव प्राप्त करून देतोय. हा गुण आयुष्यभर सोडू नका, तुम्हाला कुठल्याही गोष्टीची कमतरता पडणार नाही. विठ्ठल माऊली महाराज स्वतः उपस्थित आहेत. इकडे असणारे श्रीधर नानायत गावातीलही सगळी मंडळी इथे उपस्थित आहेत. आमची बालगोपाळ मंडळी तीही उपस्थित आहेत. राहिलं कोणाचं नाव? हां, विनेकरे बाबा तेही उपस्थित आहेत. तिकडे सौर सिस्टीमवाले बघा ना कशी तुंबून बघायला लागलेत. मला घेतो नाव, नाहीतरी मलाच घ्यावं लागणार आहे तुमचं नाव. मेहो नाही ना मी. ज्योतिर्लिंग मंडप आमचे असणारी सुंदर साऊंड सिस्टीम. महाराज, आपल्या सप्ताहाचं एक वैभव आहे महाराज. काय वैभव आहे? मी सकाळीच महाराजाला फोन केला, महादेव महाराजाला. महाराज म्हणलं पत्रिका पाठवा ना तेवढी. म्हणले महाराज इतक्या दिवस झाला आपल्या सप्ताहामध्ये कीर्तन करताय तुम्ही, कधी सप्ताहाची पत्रिका बघितली का आपल्या? मी म्हणलं अहो तेव्हा जुना होता, तेव्हा लहान लहान सगळे महाराज असायचे, तेव्हा ठीक आहे म्हणलं, नव्हती पत्रिका तरी. पण जरा आता होऊ द्या ना. नाही म्हणले महाराज. काही गोष्टी आपण इतर गोष्टीला महत्त्व देण्यापेक्षा सप्ताह किती चांगला होईल याला महत्त्व देण्याची कला फक्त सोडणेकराकडे, दुसऱ्याकडे नाही महाराज. आणि सोडण्याचं एक विशेषत्व आहे महाराज, आवर्जून सांगेल मी. पूर्ण महाराष्ट्रभर फिरतोय तुमच्या कृपेने, पण तुम्हाला वैभव प्राप्त होऊनही तुम्ही रस्ता सोडून बाजूला गेला नाहीत, हे फक्त सोन्यातील तरुण मंडळीबद्दल मी बोलतोय. रस्ता सोडून अजिबात बाजूला नाहीत ते, एवढं वैभव प्राप्त झालं तरी. म्हणजे काय म्हणायचंय मला कळलं ना तुम्हाला. पहिले फक्त कुसळत होते, आता सगळी बागायती जमीन झाली. एवढे मातब्बर झालात तुम्ही, तरी त्याची गुरमी कधीही तुम्ही येऊ दिली नाही आणि नाही त्या गोष्टीच्या तुम्ही नादी लागला नाहीत. असंच राहाल तर वडवणी तालुक्यामध्येच नव्हे तर बीड तालुक्यामध्ये 1 नंबरला आपलं गाव असेल. का? निर्वेशनी मुलं आहेत म्हणून. चला, काळजी करू नका. 10:20 जरी झालेले असले तरी 11 वाजता कीर्तन आटोपलेलं असेल. विठ्ठल तुम्ही त्याची काळजी करायची नाही, त्याची काळजी मी करतो. बरोबर आहे की नाही? कारण 11 वाजले की 11च्या पुढं कितीही चांगलं कीर्तन तुम्ही जरी केलं तरी 11च्या पुढं ते पचल्या जात नाही. म्हणून 11च्या आतमध्ये असणारं जेवढं सांगता येईल तेवढं सांगण्याचा मी प्रयत्न करेल. लक्ष देऊन कीर्तन ऐका, कोणी काय झोपू नका. तुमच्यापैकी कोणाला झोप आली का? झोपायचं नाही. नाही, मगाशीच काही जण असे करायले होते म्हणून म्हणलं. अगदी
ही संस्थेतील मंडळी अतिशय सुंदर मंडळी इथे टाळकरीची आपल्याला कमतरताच नाही आता, बरोबर आहे की नाही? म्हणायचंच नाही टाळकरी कमीत म्हणून. ही सगळी टाळकरी आपल्या वारकरी संप्रदायाची पुढची पिढी महाराज ही यांना जपलं पाहिजे. यांच्यामुळंच वारकरी संप्रदाय पुढे टिकल्या जाईल, नाही तर वारकरी संप्रदाय अधोगतीकडे गेल्याशिवाय राहणार नाही महाराज. म्हणून सगळ्या संस्था जेवढ्या आहेत त्यांचं हे कर्तव्य आहे. त्यांनी ही सगळी पिढी घडवण्याचं काम सुरू केले, त्यांना धन्यवाद देतो. आपल्या अभंगाकडे वळूया. महाराज आजच्या अभंगामध्ये म्हणतात, सांगतो तुम्हाशी भजारे विठ्ठला. महाराज सांगतात इथे, कोणाला सांगतात? आम्हाला सगळ्याला सांगतात, बाबांनो तुम्हाला सांगतो मी, विठ्ठलाचं भजन करा. पण महाराज सांगतात, पण महाराजाला कोणी विचारलंय का? कारण विचारलं तरच सांगावं हे शास्त्र आहे. शास्त्र असं सांगतं, कुणीतरी आपल्याला विचारल्याशिवाय, कुणीतरी आपल्याला प्रश्न विचारला तर त्याचं उत्तर द्यावं, त्याला सांगावं. विचारलं असेल तर, विचारलं नसेल तर त्याला सांगण्याच्या भानगडीमध्ये पडू नये. कारण शास्त्र सांगते विचारल्याशिवाय सांगायचं नाही. मग महाराजांना शास्त्र कळत नव्हतं का महाराजांना कोणी विचारलं होतं? महाराजांना कोणीही विचारलं नव्हतं तरी सांगत होते महाराज. मग महाराजांना शास्त्र कळत नव्हतं का? जे तुकोबाराय म्हणतात, वेदाचा तो अर्थ आमाशीच ठावा, येरानी वाहवा भार माता. त्या तुकोबाराला शास्त्र कळत नव्हतं का? शास्त्र कळत होतं तरीही न विचारता कोणीतरी सांगतात का? त्याचं कारण आहे, शास्त्र जरी सांगत असलं कोणी न विचारता सांगू नये, तरी शास्त्र कुठं लावावं याला देखील शास्त्र आहे. कारण तुम्ही शास्त्र कुठेही लावायला लागलात तर तुम्हाला त्याचा दोष लागल्याशिवाय राहणार नाही, त्याचं दुःख भोगावं लागल्याशिवाय राहणार नाही. एका गावामध्ये असंच भागवत कथा ज्ञानयज्ञ पार पडला आणि पार पडल्यानंतर, लक्ष देऊन कीर्तन ऐका समजेल तुम्हाला, भागवत कथा ज्ञानयज्ञ पार पडला आणि पार पडल्यानंतर त्या गावातील लोकांनी त्या महाराजांची मिरवणूक काढायचं ठरवलं. त्यांना आवडली खूप कथा, चला महाराजांची मिरवणूक थाटामाटामध्ये काढूया. रथ बोलवला, अगदी डीजे बोलवला, नाही डीजे नाही बोलवला म्हणा, टाळकरी मंडळी बोलवली आणि अगदी वाजत गाजत त्यांची मिरवणूक निघाली. मिरवणूक निघाल्यानंतर आपल्याकडल्या माता भगिनी काय करतात? महाराज लोकाला अक्षहन करतात, ओवाळतात. महाराज ओवाळल्यानंतर नुसतं ओवाळतात का? नाही महाराज, ओवाळून त्यांना दक्षिणाही देतात आणि दक्षिणा देऊन त्यांच्या पायावरती नतमस्तक होतात. हे सगळं असणारं रस्त्याने चालू होतं आणि चालत असताना गावातील काही तरुण मंडळींनी, 4-5 तरुण मंडळींनी हे सगळं निहाळत होती. बरीचशी माणसं अशीच असतात महाराज, ते फक्त निहाळत राहतात. काय महाराज लोकांची आईस आहे, निहाळत राहतात. तसंही निहाळत होते 4-5 मुलं आणि ते म्हणू लागले एकमेकात, का रे रामा काय आईस आहे महाराजाची बघ. 5-7 दिवस मस्त असणारं तिथे आसनावरती बसून, गादीवरती बसून उगं इकडे तिकडे गप्पा मारले रे त्यांनी. आणि गप्पा मारून एक तर पॉकेटही नेलं 50,000चं आणि परत वरून दक्षिणा चालू आहे. त्यांची मिरवणूक किती थाटमाट रे यांचा. आपण एक काम करू श्यामा, आपणही महाराजच होऊ. काय म्हणले ते? आपणही महाराजच होऊ. दुसरा म्हणला, हो ना, महाराजाची खूपच आईस असते, आपण महाराजच होऊ. झालं महाराज. काही जणाकडे ते आले, पुरुषोत्तम महाराजाकडे आले आणि म्हणले, महाराज आम्हालाही त्या महाराजासारखं भागवत शिकायचंय, सांगा ना आम्ही कुठे जावं. पुरुषोत्तम महाराज महाराष्ट्रीयन होते. ते म्हणू लागले, अरे बाबा, कुणीकडे इकडे तिकडे जाण्यापेक्षा एक काम करा, आळंदीसारखं पवित्र तीर्थक्षेत्र दुसरं नाही आहे. आळंदी हे गाव पुण्यभूमी ठाव, दैवताचे नाव सिद्धेश्वर, तिथे ज्ञान प्राप्त होतं माणसाला. एक काम करा, तुम्ही 4 जण कुठेही जाऊ नका, आळंदी तीर्थक्षेत्रावरती राहा, 4 वर्षे तिथे राहा, तुम्हाला भागवत कथा सांगण्याकरता येईल महाराज. पण त्यांना नाही आवडलं. का? जवळचं ठिकाण सांगितलं. जवळचं एवढं मोठेपणा वाटत नसतो माणसाला, बरोबर आहे की नाही? जवळचं ठिकाण सांगितलं. मग ते म्हणले, नाही नाही महाराज, एवढ्या जवळचं नका सांगू आम्हाला, आम्हाला एकदम विद्वान व्यक्तिमत्व व्हायचंय, ज्याच्या आहो असणाऱ्या भारतभर कथा होतील. आम्हाला भारतभर कथा करायच्यात, फक्त महाराष्ट्रापुरत्या नाही. सांगा कुठे जावं लागेल शिकायला. मग महाराज म्हणले, एक काम करा, आळंदीला नाही जायचं तुम्हाला, एक काम करा, वृंदावनला जा, ऋषिकेशला जा, तिकडे जा, तिकडे शिका. झालं महाराज. ती 4ही मुलं आईवडिलाला सांगून निघाले, आम्हाला भागवत शिकायला जायचंय, आम्ही ऋषिकेशला जाणार आहे. आईला आणि बाबाला सांगितलं, 4 वर्ष आमची वाट बघू नका. आईवडिलाला बरं वाटलं, चला, इकडे तिकडे कुत्रे मारतच हिंडत होते, चाललेत ना तिकडं. निघाले महाराज. गेले, दरकोस दर मुक्काम करत गेले, हरिद्वारला पोहोचले. आणि हरिद्वारमध्ये पोहोचल्यानंतर एका गुरुच्या आश्रमामध्ये राहू लागले. गुरूंनी काही शास्त्रातले सिद्धांत त्यांना शिकवण्याचा प्रयत्न केला, शिकू लागले. मनामध्ये धारणा होती भागवताचार्य व्हायचे. पण सांगू तुम्हाला, 2 महिने झाले, पण त्या 2 महिन्यामध्ये सारखी तब्येत त्यांची बिघडू लागली. का? आपल्याकडलं वातावरण आणि तिकडल्या वातावरणामध्ये जमीन आसमानाचा फरक आहे. आपल्याकडल्या बऱ्याच लोकांना तिकडल्या वातावरणात असणारं सट होत नाही.
मग या पोरांची सारखी पोटं दुखू लागली, काहीतरी त्रास होऊ लागला. 2 महिने 3 महिने 4 महिने कसे बसे राहिले. पण 4 महिने राहिल्यानंतर मग मात्र म्हणू लागले, अरे आपण इकडनं जाताना 70 किलोचे होतो, पण आता 50 किलोवरती आलोय. काही दिवस आणखी राहिलो तर आपली काडीच होईल. त्याच्यापेक्षा एक काम करू, नाही शिकायचं भागवत, चला म्हणला वापस. आपलं बरं आहे तिकडे मेंढ्या सांभाळलेल्या. कशाचं काय महाराज, 4 महिन्यातच परत निघाले. गुरुजी जाऊ देत नव्हते, पण मुकाट्याच निघाले. आणि 4 जण, त्यावेळेला काय रेल्वे गाड्याची सोय वगैरे नव्हती, दर मुक्काम करत निघाले. पावसाळ्याचे दिवस होते महाराज. एके ठिकाणी काय झालं, नदीला पूर आलेला होता. नदीच्या पलीकडे गाव होतं. संध्याकाळचे 6 वाजलेले होते. आता नदीतून पलीकडे जायचं आणि पलीकडच्या गावामध्ये मुक्कामाला थांबायचंय. अलीकडे थांबता येत नव्हतं, का जंगल होतं. रात्रीच्या वेळेला कोणीतरी पशु येईल, आपली हत्या करेल असं वाटत होतं. आणि पुढे निघाले, पण घोटाळा असा झाला, नदीला पूर आलेला होता. पाणी भरमसाठ असणारं वाहत होतं. त्यावेळेला त्यातले 3 जण म्हणायचे, चला आपण पलीकडे जाऊ. 1 जण म्हणायचा, आपण इथंच मुक्काम करू. तुम्ही म्हणला कशामुळे होतं हे? त्याचा घोटाळा असा होता, ते 3 जण म्हणत होते ना पलीकड्याकडला जाऊ, त्यांना पाहता येत होतं. एक जे म्हणत होतं इकडंच मुक्काम करू, पाणी वसरल्यावर जाऊ, त्याला पाहताच येत नव्हतं. घोटाळा झाला ना महाराज. मग ते म्हणायचे, अरे बाबा नाही, इथं नाही थांबता येणार आपल्याला. तो म्हणू लागला, तुम्हाला जायचं तर जा, मी येणार नाही. कारण याच्यात जर वाहून गेलो तर समुद्रातच निघल मी. अलीकडे काय मला थांबायला वेळ नाही भेटायचा, मी काय करू. तेव्हा तो म्हणू लागला, मी इकडेच थांबतो, तुम्हाला जायचंय जाते. म्हणले, नाही ना बाबा, उद्या आम्ही पुढे निघून गेलो, इकडे जर तुझं काही बरं वाईट झालं तर तुझे आई वडील आम्हाला विचारतील. बरोबर घेऊन गेलतात ना, बरोबर आणायला पाहिजे होतं, त्याला का तिकडे ठेवलं. म्हणून जे नाही ते भांडतील तुझे आई वडील. एक काम कर, आपण तिकडे पलीकड्याकडला जाऊस. तो म्हणला, अरे तुम्हाला पोहता येते, मला येत नाही ना. ते म्हणले, काही हरकत नाही, तुला पोहता येत नाही ना, आम्ही पट्टीचे पोहणारे, तुला बरोबर घेऊन जातो आम्ही. तो म्हणला, कसं नेणार, पण काळजी करू नको, आम्ही दोघं जे पट्टीचे पोहणारे ना, त्यांच्या मध्ये तुला असणं, एका हाताने धरतो आणि एका हाताने आम्ही पलीकडे जातो, आम्हाला एका हाताने पोहता येते. तो नाही म्हणत होता, पण कसा बसा वाघाची भीती दाखवल्यामुळं तयार झाला. आणि तयार झाल्यानंतर कसे बसे 6:30 वाजता ते नदीच्या प्रवाहामध्ये उतरले आणि पोहू लागले. पोहत पुढे निघाले. एक लाट अशी आली नदीची की पोहता येणाराचा आणि पोहता न येणाराचा संबंधच तुटला. माझ्याकडे बघू नका, गेलं का वाहत खाली खाली वाहत गेलं ते. आणि वाहत गेल्यानंतर नेमकं एके ठिकाणी अडकलं. वाहत समुद्राकडे जायला पाहिजे होतं ना, पण नाही, ते दिवस फिरलं. कुठं अडकलं होतं ते असं नसतंय का नदीत काहीतरी. हां, तुम्हाला चांगला माहिती आहे. भावरा बाई भावरा, ते भावऱ्यामध्ये अडकलं. आणि भावऱ्यामध्ये अडकल्यानंतर त्याला अलीकडेही येता येईना आणि पलीकडेही जाता येईना. आणि पोहता असता तर निघता आलं असतं. पोहणाराला निघता येत नाही भावऱ्यातून, बरोबर आहे ना. ह्याला तर पोहताच येत नव्हतं. शेवटी तो मोठ्याने ओरडू लागला, वाचवा, मला कुणीतरी वाचवा. मग मला सांगा, माझा तुम्हाला प्रश्न आहे, आता या पोहता येणार आणि ह्या 3 जणांनी काय करायला पाहिजे होतं? मी म्हणलं होतं सोडून द्यायला पाहिजे होतं, म्हणतात का, वाचवायला पाहिजे होतं. त्याने पहिलं जायला पाहिजे होतं, त्याच्या हाताला धरून दोघांनी ओढायला पाहिजे होतं भवऱ्यातनं. पण त्या टायमाला ती डोकं खाजवायला लागली. डोकं असल्याचं लक्ष नाही का हे? होय, डोकं खाजवणं या टायमाला डोकं असण्याचं लक्ष नाही का? नेमकं इकडं खाजवत होते का? इथं मेंदू असतो म्हणते तो. डोकं खाजवू लागले. तुम्ही म्हणा का डोकं खाजवत होते? त्याचं कारण होतं, या 4 महिन्यामध्ये काही शास्त्रातले सिद्धांत त्यांनी पाठ केलेले होते. ते म्हणले, याला वाचवण्याकरता शास्त्रातला एखादा सिद्धांत सापडतो का भाऊ? अरे मरल ना ते तोपर्यंत. आणि तेवढ्या वेळामध्ये नेमकं ते खाली गेलं. एक डुबकी तर मारली त्यांनी, खाली गेलं आणि खालून परत वर आलं की परत ओरडायला लागलं, वाचवा मला, वाचवा कुणीतरी. यांना काय सिद्धांत सापडाना. परत दुसऱ्या वेळाला ते खाली गेलं, बुडालं आणि परत वरती आलं. किती झालं? 2 वेळा झालं. आणखी किती वेळा जमतंय? एकदा जमतंय का? एकदा गेलं येतच नाही. आता एकच बारी राहिली. एकदा गेला की गेलाच. होणारच होतं तसं. तो आळडत होता, पण तेवढ्या डोकं खाजवत असताना यांना एक सिद्धांत सापडला.
कोणता सिद्धांत सापडला? एक शास्त्रामधला सिद्धांत असा होता, सर्वनाश समुत्थेन अर्ध्यम त्यजति पंडिताः. म्हणजे एखादी गोष्ट पूर्ण नाश पावत असेल तर अर्धी वाचवण्यामध्ये पांडित्यपणा आहे. येते का लक्षात तुमच्या? एखादी गोष्ट पूर्ण नाश पावत असेल तर अर्धी वाचवण्यामध्ये पांडित्यपणा आहे. कशाचं काय महाराज? जवळ जवळ पोहत गेले त्याला ओढून नाही वापस आणलं. ते म्हणले हा पूर्णच चाललाय ना, अर्धा वाचू. काय म्हणले? अर्धा वाचू. जवळ जवळ गेले. एकाने मुंडक्याला पकडलं, एकाने खाली हात पकडले आणि एकाने ते मुंडक्याला ज्यांनी पकडलं होतं ना त्याने अशी मान करकचून पिरगाळली. त्याचं मुंडकच असं करकचून कसं ना काचकेने तोडून टाकलं आणि तोडल्याबरोबर त्याला घेऊन आले. हा होय, वाचला असेल तो. हा शास्त्रातला सिद्धांतच आहे. एखादी गोष्ट पूर्ण नाश पावत असेल तर अर्धी वाचवण्यामध्ये पांडित्य पण आहे. पण हे शास्त्रातला सिद्धांत कुठे लावावा याला देखील शास्त्र आहे महाराज. कुठे लावायचा हा शास्त्रातला सिद्धांत? समजा एखाद्याला डायबिटीस नावाची बिमारी, साखऱ्या रोग, त्याला एखादं जर दुःख झालं, त्याला जर ठेस लागली तर म्हणतात ते दुःख सहसा बरं होत नाही. बरोबर आहे ना? कोणाला आहे का इथं? बरं होत नाही. तशी एका माणसाला ठेस लागलेली होती. तो डॉक्टरकडे गेला. डॉक्टरने त्याच्यावरती पट्टी केली. पण काही दिवस गेले, 8 दिवस गेले, 10 दिवस गेले, तरी ते दुःख राहायला तयार नव्हतं. मग काय केलं? परत डॉक्टरकडे गेला. डॉक्टर साहेब हे दुःख राहायला तयार नाही. डॉक्टर साहेबांनी परत ती जखम व्यवस्थित धुतली, परत पट्टी केली. परत महिना झाला ते दुःख राहायला तयार नव्हतं. परत डॉक्टरकडे गेला. डॉक्टर साहेब लय वेदना होतात मला, काहीही करा पण ही जखम माझी बरी झाली पाहिजे. डॉक्टर साहेबांनी सांगितलं, हे बघा मामा, तुम्हाला शुगर आहे आणि तुम्हाला साखर असल्यामुळे ही जखम तुमची बरी होणार नाही. तुम्हाला जर वाटत असेल ही जखम बरी व्हावी, ही आता वाढत वाढतच जाणार आहे. त्याच्यामुळे एक काम करावं लागेल, तुमचा अंगठा काढावा लागेल, त्याचं ऑपरेशन करावं लागेल, अंगठा कट करावे लागेल. मला डॉक्टर साहेब मला ऑपरेशनचं लई भीती वाटते. एक काम करतो, 1 महिनापर्यंत मी असं मनातल्या मनात म्हणत राहतो, मला ऑपरेशन करायचंय, मला ऑपरेशन करायचंय. एकदा मन पक्क झालं ना मग येतो. जरा धीट मन झालं की मग तुम्ही असणारं माझ्या बोट असणारं ते अंगठा आहे ना तो काढून टाका. डॉक्टर साहेब म्हणले त्यावेळेला अंगठा काढून नाही जमायचं, त्यावेळेला घोट्यातून पाय काढावा लागेल. डॉक्टर साहेब मी जर 2 महिन्याने आलो तर? डॉक्टर साहेब म्हणले तुमचा पाय गुडघ्यातून काढावा लागेल. डॉक्टर साहेब मी जर 3 महिन्याने आलो तर? डॉक्टर साहेब म्हणले तुमचा पाय कमरातून काढावं लागेल. डॉक्टर साहेब मी जर आलोच नाही तर? डॉक्टर साहेब म्हणले तुम्हाला घराच्या बाहेर काढावं लागेल. कुठं? माग नदीला न्यावं लागेल तुम्हाला. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. शास्त्र कुठे लावावं याला देखील शास्त्र आहे महाराज. याच्यामध्ये 3 विभाग पडतात. विचारलं तर सांगावं हे शास्त्र आहे. मात्र काही गोष्टी विचारल्या तरच सांगाव्या, काही गोष्टी विचारल्या तरीही सांगू नये आणि काही गोष्टी मात्र न विचारताही सांगाव्या. काही गोष्टी विचारल्या तरच सांगाव्या, न विचारता जर सांगण्याच्या भानगडीत पडाल तर दुःख वाट्याला आल्याशिवाय राहणार नाही. माझ्याकडे जेव्हा 4 व्हीलर नव्हती तेव्हा गाडीवरती कीर्तनाला जायचो, मोटरसायकलवरती. एका गावी कीर्तनाला पोहोचायचं होतं, संध्याकाळचे 7 वाजले होते, अंधार पडत आला होता. तेवढ्यात गावामध्ये प्रवेश करणार. आता गावामध्ये प्रत्येक गावामध्ये प्रवेश करत असताना पूर्वीच्या काळी, आता बी आहे काय काय गावाला सवय म्हणा, पण पूर्वीच्या काळी गावामध्ये प्रवेश करत असताना अतिशय सुंदर वातावरण असायचं. बरोबर ना? हां अहो तिथून यायचं म्हणजे लईच अवघड वाटायचं. त्या तशा रस्त्याने मी निघालो आणि त्या टायमाला एक संपत महाराज 7 वर्षाचं पोरग बसलेलं होतं. हां लक्षात घ्या तुम्ही, याला बसलेलं होतं. आणि बसल्यानंतर नुसतं बसलेलं होतं का? बसलेलं होतं संडासला, पण खात होतं गाजर. मला लईच कसं तरी वाटलं. मी पाहिलं त्याच्याकडे, कसं तरी वाटलं आणि गाडी थांबवली त्याच्यापाशी. आणि गाडी थांबवून मी त्याला म्हणते, ए बाळू एक काम कर ना, ते गाजर खातोस ना, ते गाजर खिशामध्ये ठेव, घरी जा, घरी गेल्यानंतर हात साबणाने स्वच्छ धु, ते गाजरही स्वच्छ पाण्याने धु आणि नंतर खा. मला विचारलं होतं का महाराज हे कधी खाऊ म्हणून? हे पोरानं विचारलं होतं का?
नव्हतं विचारलं, पण मी लई शहाणा सांगायला गेलो. बरं कुणाच्याही नादी लागावं, पण ह्या बिलिंदराच्या काय नादी लागावं नाही रे बाबा. अरे पोरायच्या नादी महाराज लोकांनी तर लागूच नाही. कधी धोतर हिसकून नेतील का पता लागायचं नाही. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. एवढे अवघड असतात लेकरं महाराज, एवढे अवघड असतात. मी एक ठिकाणी कथेला जात होतो. कथेच्या ठिकाणी जिथं मुक्कामाला राहिलो होतो ना, जिथे मुक्कामाची सोय होती तिथे मी माझी गाडी लावायचो, मोठी गाडी. तिथून मी कथेला निघालो. निघायच्या टायमाला त्याच्या आधी एक पोरग तिथे येऊन माझ्या गाडीच्या काचावरती फक्त एकच वाक्य लिहायचं. मला वाईट वाटायचं. काय लिहायचं ते? फक्त एकच लिहायचं, आता कसं वाटतंय. काही संबंध नाही, काही नाही, फक्त एवढंच, आता कसं वाटतंय. मी आपला जवळ जायचो, ते पुसायचो, ते बाजूला होऊन माझ्याकडे बघून हसायचं. पण म्हणलं याला कसं बोलावं, हे बोललं तर हे गाडीचे काच फोडील. काहीच बोलत नव्हतं त्याला. 3 दिवस झाले, 4 दिवस झाले, रोज आलो की मी आपलं काच पुसावंच लागायचा मला. का? लिहिलेलं असायचं. काय? आता कसं वाटतंय. लिहिलेलंच असायचं. पण सांगू तुम्हाला, 5व्या दिवशी लय महत्त्वाची गोष्ट घडली. काय झालं, मी नेमका खाली येण्यास आणि तेवढ्या वेळामध्ये नेमकं त्या दिवशी त्याचा परीक्षेचा निकाल होता. आणि ते निकाल लागल्यानंतर ते फक्त एका विषयामध्ये पास झालं होतं, बाकीच्या सगळ्या विषयामध्ये नापास झालं होतं. बिलिंदरच होतं तसं. बापाला असा राग आला, बापाने मोठी अशी काठी काढीन बदडत असा रस्त्याने चालवला. असा तो म्हणत, बाबा वाचवाय, कुणीतरी वाचवाय, लय मारायला रे, लय मारायला ते. कशाचं काय महाराज. आणि तेवढ्या वेळात नेमकं मी खाली उतरण्यास आणि बापाने हाणीत तिथवर आणण्यास ते मला म्हणायचं, महाराज वाचवा ना, सांगा ना पप्पाला, वाचवा ना. मी जवळ गेलो आणि हळूच त्याला म्हणलो, विठ्ठल विठ्ठल. आता कसं वाटतंय. मुलाच्या नादी नाही लागलं पाहिजे. मी त्याला अनेक दृष्टांत सांगेल. 11:15 वाजायला लागले, ऐका. त्या मुलाने विचारलं नव्हतं तरीही मी सांगण्याचा प्रयत्न केला. त्यांनी माझ्याकडे नुसतं निहाळून बघितलं, असं माझं धोतर शर्ट आणि ते असं निहाळून बघितलं. आणि मला काय म्हणता येते, मला म्हणावं ना महाराज मला सांगू नका म्हणून. एवढं म्हणलं असतं मी निघून गेलो असतो. ते तसं नाही म्हणला. ते म्हणला, जाय, मी माझ्या बापाचं ऐकत नाही, तू मला सांगायला लागलास. मी म्हणलं बुडवून खाय, मला काय करायचं. विठ्ठल विठ्ठल. काही गोष्टी विचारल्या तरच सांगाव्या, काही गोष्टी विचारल्या तरीही सांगू नये. आपल्या गावामध्ये जर एखाद्या तायडीचं लग्न असेल, लग्नामध्ये अनेक दुसऱ्या गावून वराड आलेले. आता वराडामध्ये हौशे गौशे नशे सर्वच असतात, बरोबर आहे की नाही. भजने असतात, कीर्तनकार असतात आणि सगळे माणसं ज्या त्या माणसाचा शोध घेत असतात. भजनी आला एखादा तर म्हणत असतो इथं भजनी कोणी आहे का. कीर्तनकार आला तर आधीच फोन लावतो, बरं का महाराज तुमच्या गावी मी यायला लग्न करता, बरोबर आहे की नाही. तसं त्याच्यामध्ये नाही, आपल्याकडं नसतेत म्हणा वराडातले पेणारे. त्याशिवाय डीजेत नाचायला मजा येत नाही ना, बरोबर आहे की नाही. मग ते पेणारे त्याच्यामध्ये असतात. मग पेणारे तिथं जर आले ना, त्यांना दुकान सापडत नाही. कारण दुकान चांगल्या जागी नसतील. ती कुठं असते, कोण म्हणाले, एखादा दाजी म्हणायला काय येड्या बाबळीत येड्या बाबळीत असती म्हणे. पण ती कोणत्या साईडला येड्या बाबळीत हे तरी सांगावं लागेल ना. मग ते माणसं एवढे चॅप्टर असते, ते कोणाला विचारित नाहीत महाराज. ते दारुड्याला विचारित नाहीत. चांगला गण लावलेला महाराज बघत येते एखादा माळकरी आणि त्याच्याकडे जाते, जे हरी महाराज, जे हरी. या महाराजाला वाटतं आपल्या ओळखीचं दिसतंय हे कुठलं तरी माळकरी दिसतंय. कशाचं माळकरी, पेदाड असते ते. जे हरी जे हरी म्हणजे जे हरी जे हरी. महाराज हे कुठं भेटत आहे, कुठं भेटत आहे. महाराज म्हणले बिस्लरी होय, किराणा दुकानात बिस्लरी नाही हो, ते बिस्लरीत मिसळायचं असतंय ते. कुठं भेटत आहे. महाराजाला जर माहीत असेल तर महाराजांनी सांगावं की न सांगावं. असलं तरी बी काय म्हणायला पाहिजे, आमच्या गावात दुकान म्हणायला पाहिजे, खोटं बोलायला पाहिजे. पण माळकऱ्यांनी खोटं बोलू नाही ना. होय, माळकऱ्यांनी खोटं बोलावं का. माळकरी खोटं बोलत महाराज बोलते.
माळकरीने खोटं बोलायला नाही पाहिजे. पण सांगू तुम्हाला, जर तुम्हाला वाटत असेल आपल्या ताईचं लग्न व्यवस्थित व्हावं तर निश्चितच आपल्या गावामध्ये भेटत जरी असली तरीही आपण म्हटलं पाहिजे की आमच्या गावामध्ये भेटत नाही. कारण त्यांना दुकानाचा पत्ता सांगितला आणि त्यांनी जर घेतली तर आपल्या ताईचं लग्न ते व्यवस्थित होऊ देत नाही. गावोगावी आपण पाहतो महाराज, दुपारी 12:30चं लग्न नुसत्या दारू पिणाऱ्यामुळं नाचणाऱ्यामुळं 4-4 वाजता लागतं महाराज. दुर्दैवी आहे महाराज. नाही पाहिजे, नाही तर मुहूर्तच नाही काढायला पाहिजे. कशाला लोकाला त्रास देत आहे? मनाने कधी बी लग्न लागेल त्याच्यावर टिपच अशी द्यायची, DJ मधले जेव्हा नाचून नाचून थकतील तेव्हा लग्न लागल्या जाईल असं लिहून द्यायचं पत्रिकेमध्ये. बरोबर आहे ना? पण अवघड महाराज, पेल्यानंतर त्यांना सुचत राहत नाही. बरं, आपल्या गावात कोणी पेणार नाही म्हणून सांगतो, नाही तर पेणाऱ्याचे दृष्टांत मी सांगत नाही. लय अवघड महाराज पेणाऱ्याचं, एवढा अवघड एवढा अवघड. एक जण एवढं पेलं, एकच नमुना सांगतो, एवढं पेलं. संध्याकाळी 7 वाजले तरी वडवणीमध्येच, त्याला कळानाच गावाकडे यायचं. शेवटी सगळे लोक निघून गेले आणि म्हणला 7ची गाडी तेवढी बघू तरी. पण याला जाईपर्यंत 7:30 वाजले. त्या स्टँडवर गाडी निघून गेली. विचारलं तर म्हणला झोपा आता इथंच. झोपलं ना स्टँडवरच. कशाचं काय महाराज, नुसते मच्छर इकडून तिकडून चावायला लागले. त्या बाकड्यावर झोपलं आणि बाकड्यावर रात्रीच्या 12-1 वाजता एक डुक्कर आलं. आणि डुक्कर येऊन माऊली महाराज त्याचं तोंड चाटायला लागलं. आता पेलेलंच एवढं होतं, त्याला काहीच मिळलं नाही. डुक्कर आपलं तोंड चाटायला काय व्हायला लागलं, कशाचं काय महाराज. डुक्कर तोंड चाटायला लागलं. मग असंच ते वाटतं, त्याला वाटलं कोणतरी दुसरंच आहे म्हणून ते असं डुकराच्या पाठीवर त्याने हात टाकला. पाठीवर हात टाकला. पण पाठीवर हात टाकून जेव्हा मागे मागे पाठीवरून हात आला ना, तेव्हा डुकराची शेपटी लागली. आणि शेपटी लागल्यानंतर ते दचकल्यासारखं झालं. कशामुळे दचकल्यासारखं झालं ते तिथंच म्हणतंय, अरे काय मिळे काय नको, शिरप्याची माहिती बुचडा बांधत असती, येणी कधीपासून घालायला लागली. कुणाला म्हणतंय? डुकराला. अरे डुक्कर आहे ते. पण तरी असणारी कशामुळे अवस्था होती? ही पिण्यामुळे अवस्था होते. पण मला एक सांगायचं आहे महाराज, पिलं नाही पाहिजे. माणसं जेवढी निर्व्यसनी राहतील ना, निर्व्यसनी राहणं महत्त्वाचं आहे. कारण आपण छत्रपती शिवरायांचे वंशज आहोत तर निर्व्यसनी राहिलं पाहिजे. मला एकच सांगायचं आहे, तुम्हाला माहीत जरी असलं तरी काही गोष्टी विचारल्या तरी सांगितल्या नाही पाहिजे. तिसरी गोष्ट आहे, काही गोष्टी विचारल्या नाही तरी सांगितल्या पाहिजे. तुमच्या समोरून एखादा आंधळा माणूस चाललाय, तुम्ही दर्शन घेतलंय, पारावरती बसलेला आणि पारावरती बसलेला असताना एक आंधळा माणूस तिकडनं येतोय. रोजचा त्याचा नित्यनेम आहे देवाचं दर्शन करायचं, रोजचा नित्यनेम आहे. तसा तो नित्यनेमाने दर्शन घ्यायला यायला लागलाय. पण त्याच वेळेला आदल्या रात्री कुणीतरी पाईपलाईनला मोठासा खड्डा खांदलेला आहे त्या वाटामध्ये. आता खड्डा आंधळ्या माणसाला दिसतो का? नाही दिसत महाराज. आपल्याला दिसतो खड्डा, आपण खड्ड्यावरतून उडी मारून येऊ. पण आंधळ्या माणसाला माहीत नाही खड्डा आहे का काय. रोजच्या नित्याप्रमाणे तो निघालेला आहे. आता काही अंतरावरती खड्डा आहे, जाणार आहे, तो पडणार आहे त्याच्यामध्ये. त्यावेळेला दिसतंय ज्या माणसाला, त्यांनी हा विचार करावा का? त्यांनी कुठं आपल्याला विचारलंय रस्ता चांगला आहे का? नाही महाराज. आपण डोळस आहेत, आपण त्याच्याजवळ गेलं पाहिजे, त्याचा हात पकडला पाहिजे. बाबा अहो तुम्ही आंधळे आहात, पुढे जाऊ नका. पुढे खड्डा आहे मोठा पाईपलाईनला खोदलेला, पुढे जाल तर त्या खड्ड्यामध्ये पडाल. एक तर आंधळे आहात, पांगळे व्हाल बाबा, नका जाऊ पुढे. यांनी नाही विचारलं तरी आपण सांगितलं पाहिजे. महाराज ह्या आंधळ्याबद्दल बोलताय तुम्ही, आम्ही सगळे कुठं आंधळे आहेत? महाराज म्हणतात हो ना, आपण सगळे आंधळेतच. कारण आंधळे असल्याशिवाय महाराज सांगायला तत्पर नाही आहेत. हां का आंधळेत आपण? तुका म्हणे कैसे आंधळे जन गेले विसरून खऱ्या देवा. आम्ही आंधळेच आहे, सगळं जन आंधळे का? खऱ्या देवाला विसरून गेले. मग आंधळे आहेस ना, त्या आंधळ्याला न विचारलं तरी सांगावं लागतं. म्हणून महाराज अभंगाच्या पहिल्याच्या सांगतो तुम्हासी भजरे विठ्ठला, सांगतो तुम्हासी भजरे विठ्ठला,
बस दूरी करिता भरभरी दुरा बस दूरी करिता भरभरी दुरा बस तरी गेला जन्म माझा नाही तरी गेला जन्म माझा नाही तरी गेला जन्म माझा. महाराज सांगू लागले, सांगतो तुम्हाशी भजारे विठ्ठला. महाराज तुम्हाला आम्हाला सांगण्याचा अधिकार आहे का? महाराज म्हणतात ना, अधिकार आहे म्हणूनच सांगतो. बरोबर आहे की नाही? परत महाराज तुम्हाला या गोष्टीचा अनुभव आहे का? महाराज म्हणतात, तुका म्हणे चाकुनी सांगे मज अनुभव आहे अंगे, अनुभव आले या अंगात या जगात तसे. अनुभव आहे का? महाराज म्हणतात, हो अनुभव आहे. महाराज तुम्हाला आमच्याविषयी तळमळ आहे का? महाराज म्हणतात, हो ना तळमळ आहे म्हणून तर सांगतोय. बुडत हे जन न देखवे डोळा, येतो कळवळा म्हणून या. पुढे असणाऱ्या महाराजाला काही म्हणू लागले, महाराज पण तुम्ही जी गोष्ट सांगताय ती आम्हाला करण्याजोगी आहे का? महाराज म्हणतात, हो ना करण्याजोगी आहे ना. नामसंकीर्तन साधन पै सोपे, तुका म्हणे सोपे आहे सर्वाहुनी, सोपे वर्मा आम्हा सांगितले संती. असे सगळं असणाऱ्या गोष्टी सांगितल्या महाराज. पण जी गोष्ट सांगताय ती आमच्या हिताची आहे का? महाराज म्हणतात, हो ना हिताची पण आहे. हित ते करावे देवाचे चिंतन, हिताची आहे. महाराज ठीक आहे, मग आम्ही करायला तयार आहे, पण आम्ही नाही केली तर काय होईल? महाराज म्हणतात, नाही तरी गेला जन्म वाया. मी नेहमी सांगत असतो, माणसाने हा जन्म वाया घालवायचा नसेल तर एक तर देवाची तरी सेवा करावी, एक तर देशाची तरी सेवा करावी, नाहीतर एक तर धर्माची तरी सेवा करावी. देवाची सेवा कोणी कोणी केली? देवाकरता हा देह खर्च कोणी कोणी केला? गोपी त्यांनी देवाकरता देह खर्च केला. अनेक संत महात्मे त्यांनी देवाचं भजन केलं. हा जन्म वाया नाही जाऊ दिला. महाराज आम्हाला भजन नाही जमत, नाही जमू द्या, देश सेवा करा. देश सेवा केली तरी देवाचं भजन घडलं जातं. भगतसिंग, राजगुरू, सुखदेव, बाबू गेनू असे अनेक जण त्यांनी देश सेवा केली. निश्चितच असणार आहे त्यांच्याकडनं देवच सेवा घडलेली आहे. तुम्ही निदान देश सेवा तरी करा. महाराज आम्हाला देवसेवाही जमत नाही, आम्हाला देश सेवाही जमत नाही. निदान धर्माची तरी सेवा करा. कुणी केली महाराज धर्माची सेवा? माझ्या छत्रपती शिवरायांनी धर्माची सेवा केली. धर्मवीर संभाजी महाराजांनी देशाची सेवा असणारी धर्माची सेवा केली. सगळ्यांनी धर्माची सेवा केली. त्याच्यामध्ये येसाजी कंक असतील, धनाजी असतील, अनेक जण जेवढी मावळी होते तेवढ्यांनी सगळ्यांनी सेवा केली. महाराज एक 5 मिनिटाचा दृष्टांत सांगतो आणि पुढे चालतो. ऐका, धर्मसेवा करत असताना हा देह त्या धर्माकरता असणारा फलीभूत जरी ठरला, कारणी लागला तरी मागे हटायचं नाही. याला धर्मसेवा म्हणतात. महाराज ऐका, अशीच एक धर्मसेवा एका मावळ्याचं चरित्र मी तुम्हाला सांगतो. एक कोंडाजी फरजंद नावाचा मावळा होता. एक वेळेस छत्रपती शिवराय किल्ल्यावरती बसलेले होते आणि बसले असताना चेहरा पडलेला होता. एकाने विचारलं जवळ येऊन, महाराज का खिन्न आहात तुम्ही? का चेहरा उदास आहे तुमचा? त्या मावळ्याला महाराज सांगत होते, सांगू तुला का उदास आहे मी? अरे 1660 साली एक किल्ला आपल्या ताब्यात असणारा तहामध्ये त्या सिद्धी जोहरला आदिलशहाला द्यावा लागला ना, तेव्हापासून माझ्या मनामध्ये खंत आहे, हा जो किल्ला आहे तो आपल्या स्वराज्यामध्ये असावा. कारण एवढा अभेद्य किल्ला दुसरा कोणताच नाहीये. किल्ल्याचं नाव होतं पन्हाळगड. अरे कोणी आहे का आपल्यात तो पन्हाळगड सर करेल म्हणून? कारण मी एक वेळा गेलेलो होतो तरी तो किल्ला काबीज करता आलेला नव्हता. 2000 फौजेनिशी शिवरायांनी आक्रमण केलेलं होतं तरीही तो किल्ला असणारा परत मिळाला नव्हता. का? अरे 40,000 सैन्याला 6 महिने झुंजलं होतं तरी किल्ला एवढा अभेद होता, नव्हता जिंकता आला. तहामध्ये तो देण्यात आला. महाराज शेवटी एका मावळ्याला बोलवण्यात आलं. त्याचं नाव होतं कोंडाजी. शरीर असणारं धडधाकट होतं. त्याला विचारलं, कोंडाजी बोला ना राजे, तो पन्हाळगडावरती असणारं ते इतर निशाण फडकताय ना, तिथे मला भगव निशाण हवंय कोंडाजी.
राज काळजी कशाला करताय? आज्ञा द्या. हा कोंडाजी उद्या सकाळपर्यंत याच्यावरती भगवं निशाण लावल्याशिवाय राहणार नाही. आनंद वाटला राजाला. अरे कोंडाजी, मी स्वतः गेलो होतो तरी नाही जिंकता आला, पण तू जाणारच का? माहिती आहे तुला किती फौज आहे तिथे? हो ना राज, 3000 फौज आहे. आदिलशहाचा नौकर बाबू खान नावाचा तिथे राहतोय. अभेद्य किल्ला आहे, नाही जिंकता येत. पण तू जिंकतो म्हणतोय ते एका रात्रीत? हो राज, फक्त तुमचा आशीर्वाद असू द्या, तुमची असणारी पाठीवरती थाप असू द्या. जिंकणार. सकाळी भगवं निशाण त्याच्यावरती असेल. असं सांग. 3000 फौज आहे, तर त्यांना जिंकण्याकरता तुला किती सैनिक देऊ? 4000 देऊ, 5000 देऊ, 10000 देऊ की 20000 देऊ? राज, एवढं सैनिक कशाला पाहिजे? किती द्यायचं कोंडाजी? राज, फक्त 60 मावळे द्या, फक्त 60 मावळे. किती मावळे? राजांना आश्चर्य वाटलं. अरे 3000 फौज आहे, किल्ला अभेद्य आहे, 40,000 फौजेला जिंकता येत नाही, आणि तू 60 मावळे म्हणतोय? 60 मावळे? हो राज, फक्त 60 मावळे द्या. राजाला माहित होतं आपला एक मावळा एका लाखाला भारी आहे. राजेने सांगितलं काही हरकत नाही, पण कोंडाजी खबरदारी म्हणून मी तुला 300 मावळे देतो. 300 मावळेला घेऊन जा. निघाला महाराज. संध्याकाळची वेळ होती, पन्हाळा घ्यायचाय. आमोशेची रात्र होती, पण निघाल्यानंतर खाली उतरणार तेवढ्यात राजाने थांबवलं. कोंडाजी इकडे या. का थांबवलं कोंडाजीला म्हणून सगळेजण स्तब्ध झाले. कदाचित मोहीम तर थांबवायची नसेल ना. राजेने जवळ बोलून घेतलं. कोंडाजीचा हात आपल्या हातामध्ये घेतला. आपल्या हातातलं सोन्याचं कडं काढलं आणि कोंडाजीच्या हातामध्ये ते सोन्याचं कडं घातलं. आजपर्यंत अनेक राजे होऊन गेले. मोहीम फत्ते झाल्यानंतर कितीतरी सोन्याचे दागिने देत होते, पण मोहीम फत्ते हा मावळा करणारच म्हणून आधीच सोन्याचं कडं देणारा एकमेव राजा होऊन गेला, ते म्हणजे माझे छत्रपती शिवाजी महाराज. छत्रपती शिवाजी महाराज सोन्याचं कडं घातलं. अंगामध्ये हत्तीचं बळ आल्यासारखं कोंडाजीला वाटलं. कोंडाजी निघाले 300 मावळ्याला घेऊन. आले पन्हाळगडाच्या पायथ्याशी. की अंधार पडलेला होता महाराज, पण 300 मावळ्यातले परत 60च मावळे निवडले कोंडाजीने. सांगितलं तुम्ही हे 240 जण आहे, तुम्ही इथेच थांबायचं, तुम्ही वरती यायचं ना. झालं महाराज. त्या 40 मावळ्यांनी वेगवेगळ्या वस्तू घेतल्या होत्या. काय घेतलं होतं? तलवारी तर होत्याच बरोबर, पण त्याचबरोबर त्यांच्या अंगा खांद्यावरती ढोल होते, तुताऱ्या होत्या, अनेक वाद्याच्या सामुग्र्या होत्या. त्या घेतल्या. एका कड्याच्या साईडला गेले, दोरखंड फेकल्या गेली आणि चढत चढत त्या अंधाऱ्या रात्री ते कड्यावरती चढले, गडावरती पोहोचले. रात्रीचे 2 वाजलेले होते महाराज. सगळं गडावरचं सैनिक असणारं शांत झोपलेलं होतं. बाबू खानही शांत झोपलेला होता, कारण त्यांना माहीत होता अभेद्य किल्ला आहे, कोणी वरती येऊ शकत नाही. आणि त्याच वेळेला वरती चढल्यानंतर सगळ्यांनी इशारे केले. आधीच ठरवली होती योजना काय काय करायचंय. जे 60 मावळे होते त्याच्यातल्या 40 जणांपाशी ढोल होते, कुणापाशी तुताऱ्या होत्या. सगळेजण वाद्य वाजवू लागले. एकाएकी मोठ्याने वाद्य वाजवू लागलं आणि इकडून तिकडून हेच नुसते पळू लागले. आणि पळत पळत असताना एकच म्हणायचे. त्यांनी ठरवून गेलेले होते. काय म्हणत होते? भागो भागो शिवाया लाखो की फौज लाया, भागो शिवाया लाखो की फौज लाया, भागो शिवाया. अरे शिवाजी नाव ऐकल्याबरोबर बऱ्याच जणाला नाव ऐकल्याबरोबर तो शिवा आलाय, लाखोची फौज घेऊन आलाय म्हणले आपलं काही खरं नाही. अर्धे तर झोपीमध्येच मेले. काही जण असणारे उठले, अचानक उठले आणि अचानक उठले बेसावध अवस्थेमध्ये. एवढ्या 60 मावळ्यांनी आता वाद्य बाजूला ठेवलं, तलवारी काढल्या आणि सपासप वार करू लागले महाराज. गोंधळून गेलं सैनिक महाराज. 3000तलं 2000 सैनिक संपून गेले. खतम. 60च मावळे. नाव उगच नव्हतं महाराज. शिवाजी महाराज अतुलनीय व्यक्तिमत्व होतं. काय संचार असेल त्या मावळ्यामध्ये, काय शिवरायाचे शब्द गुंजत असतील की एक मावळा 100ला भारी पडावा. 2000 जण कापले, राहिले होते 1000 जण. पण त्याच वेळेला बाबू खान असणारा त्याच्याकडे वर्दी गेली. शिवाजी आय आय, शिवा आय आय, शिवा आय आय. तो उठला, तलवार घेतली, लढायला आला. पाहतो तर शिवा नाही, कुणीच नाहीये. टेंबे पेटवल्या गेले. पाहतो तर कोंडाजी लढतोय, पण शिवराय जसे लढतात तसाच लढतोय हा कोंडाजी.
बाबूखानाने मागचा पुढचा विचार नाही केला. आता जायचं कोंडाजीला संपवायचं. कोंडाजी संपला की सगळे मावळे गारद होतील. झालं महाराज. गेला पळत पळत, पण पुढून नाही गेला बाबूखान. हिंमत नव्हती कोंडाजीच्या समोर जायची. मागच्या साईडने गेला आणि मागच्या साईडने तलवारीची चर्र दिशेने वार केला. रक्ताची चिळकांडी वरती उडाल्या गेली, कारण पाठीवरती रक्त असणारी तलवारीचा घाव पडलेला होता. कोंडाजी सरकले बाजूला नाही महाराज, फक्त वापस फिरले आणि वापस फिरून रक्त गळतय पाठीतनं तरी कोंडाजी हलत नव्हते आणि त्याच्याबरोबर युद्ध करत होते. 5 मिनिटं झाले, 10 मिनिटं झाले, पण अंगात जणू काय हत्तीचं बळ संचार झालाय. रक्त गळणं चालू आहे आणि ठरवलं होतं याचा फडशा पाडल्याशिवाय राहायचं नाही. आणि 10 ते 15 मिनिटामध्ये मागचा पुढचा न विचार करता कोंडाजीने एक घाव असा घातला की बाबूखानाचं मस्तकच धडा वेगळं होऊन गेलं. बाबूखान संपल्या. सांगू तुम्हाला, त्याच वेळेला सगळे जे इतर सैनिक होते, काही जणांनी उड्या मारून प्राण अर्पण केले, काही जण शरण आले, आमची रक्षा करा, आम्ही तुमच्या सेवेमध्ये तत्पर आहे. आणि सकाळी 4 वाजता बरोबर आदिलशहाचं निशाण खाली उतरवण्यात आलं आणि माझ्या स्वराज्याचं भगवं निशाण त्या पन्हाळगडावरती लावण्यात आलं. रक्ताच्या धारोळा पडत होता, रक्ताचे थेंब पडत होते, तरी मागं नाही हटला. निशाण लावूनच मागं हटला. त्याला म्हणतात मावळा, याला म्हणतात धर्मसेवा. सुरत तयासी बोली जे जाना, पाठीशी घालून राखे दीना, पार नाही त्याच्या पुण्यागणना. शूर त्यालाच म्हणावं लागतं जो शूर हा देह धर्माकरता, कोणता धर्म, स्वराज्य धर्म, याच्याकरता तो असणारा हे शरीर अर्पण करतो, शूर त्याला म्हणतात महाराज. म्हणून एक तर देवाकरता, एक तर धर्माकरता, नाही तर एक तर असणाऱ्या देशाकरता. महाराज यापैकी कोणत्याच गोष्टी आम्हाला जमत नाहीत. महाराज म्हणतात मग नाहीतरी गेला जन्म वाया. तुमचा जन्म वाया गेल्याशिवाय राहणार नाही. महाराज आम्हाला जन्म वाया नाही घालवायचा, पण एक काम करूया, काही दिवसांनी परमार्थ नाही केलाचं चालायचा का? महाराज महिला मंडळी म्हणत असतात, महिला मंडळीला हरिदास महाराज म्हणले ना, बघा ना आता बरंचसं काम तुमच्या मागचं उरकलंय, चला ना पंढरपूरच्या वारीला. हरिदास महाराजाला माता भगिनी म्हणत असतात, महाराज 2 पोरीचे लग्न झालेत, एकदा 3रीचं उरकलं ना मी दिंडीतच जायला रिकामी. बघा झालं 3रीचं उरकलं, मग परत हरिदास महाराज घरी, चला ना पंढरीला. कशाचं महाराज, म्हणलं होतं तुम्हाला येईल, पण पहिली बाळातपणाला आली. पहिलीचं उरकलं तर 2री आली. बरोबर आहे की नाही? म्हणजे कधीही संसार असणारा पूर्ण होत नाही. परमार्थ पूर्ण होत असतो, संसार पूर्ण होत नसतो. मंदिर पूर्ण होतं का? मंदिर हे परमार्थातलं आहे. संसार पूर्ण होत नाही. घर बांधायला काढा, कधीच पूर्ण होत नाही. 2 मजली बांधू द्या, 3रे गज वर उभेच असते, 3रा मजला बांधा, 4थी शेवटी हे वर जातं तरी गज उभेच असते. बरोबर आहे की नाही? म्हणजे संसार पूर्ण होत नाही, परमार्थ पूर्ण होत असतो. म्हणून असं जर तुम्ही सारखं असणारं दूर दूर परमात्म्याला लोटत राहाल तर तुम्हीही दूर जात राहाल. अभंगाचं 2रं चरण. करिता भरोवरे बरोबरी
मावशी भवसिंधूमध्ये तुम्ही वाहून गेल्याशिवाय राहणार नाही. महाराजाला म्हणू लागले लोक, महाराज आम्हाला भवसिंधूमध्ये जायचं नाही आहे, कारण त्याच्यामध्ये एकदा फसला माणूस की परत बाहेर निघत नाही. इतर नद्यामधून बाहेर पडता येईल, पण भवसिंधूमधून मात्र बाहेर पडता येत नाही. मग आम्हाला त्या भवसिंधूमध्ये वाहून जायचं नाही. मग आम्हाला तुमच्या देवाचं भजन करायची इच्छा आहे, तुमच्या देवाचं पूजन करायची इच्छा आहे. पण तुमच्या देवाकडे जात असताना तुमच्या देवाला नेमकं लागतं काय? हो काही न लगे एक भवती कारण, काही न लगे एक भवती कारण, काही न लगे एक भवती कारण, काही न लगे एक भवती कारण. तुका म्हणियान विठोबाची, तुका म्हणियान विठोबाची, तुका म्हणियान विठोबाची, तुका म्हणियान विठोबाची, करिता बरोबरी हो दुरावसे दूरी, करिता बरोबरी दुरावसे दूरी, करिता बरोबरी दुरावसे दूरी, दुरावसे दूरी, दुरावसे दूरी, दुरावसे. पार घुमाई पार घुमाई, देवी हो पार घुमाई, देवी हो पार घुमाई, पार घुमाई, देवी हो पार घुमाई, पार घुमाई. देवी हो पार. जय जय. शेवटच्या चरणामध्ये तो कोबाराय म्हणतात, माझ्या देवाला काही लागत नाही, काही न लगे एक भावची कारण. त्याला फक्त भाव लागतो. भाव बळे आकळे येरबी नाकळे, भावे बी न देव नकळीनी संदेह. बरोबर आहे की ना? भावे न देव कलया नरेंद्र. भावानेच तो आकळल्या जातो, त्याला फक्त भाव लागतो. आणि भाव जर असेल तर मग भगवान परमात्म्याला दुसरं काहीही लागत नाही. महाराज शबरीकडे काय होतं? काहीच नाही ना, फक्त शबरीकडे भाव होता, म्हणून तिची उष्टी बोर असणारी माझ्या परमात्म्याने खातली. भाव जर असेल तर निश्चितच परमात्मा तुम्हाला प्राप्त झाल्याशिवाय राहत नाही. 5 मिनिटामध्ये एक तुम्हाला कथा सांगतो, चालेल का? का करू ज्ञानेश्वर माऊली? तसं काय अडचण नाही. कथा अशाच बघायला हवं माझ्या. ऐका, भावानेच देव आकळल्या जातो. भाव नसेल तर तुम्ही जीवनभर जरी देवाचे भजन केलं तरी प्राप्त होत नाही. प्रेमाविन भजन नाकाविन मती. किती भजन केलं याला महत्त्व नाही, भजन किती भावनेने केलं याला महत्त्व आहे. ऐका, शिवपुराण तुम्ही ऐकत आहात. शिवपुराणामध्ये माझ्या वाचनामध्ये, माझ्या सांगण्यामध्ये एक कथा गेली. अतिशय सुंदर कथा आहे, मनाला भावणारी. महाराज भावाने कसा देव आकळल्या जातो सांगतो तुम्हाला. एक छोटा मुलगा होता, 5 वर्षाचं लेकरू होतं. लक्ष देऊन कथा ऐका. 5 वर्षाचा मुलगा होता. आईवडील 3 वर्षाचा असतानाच आईवडील इहलोक सोडून गेलेले होते. 5 वर्षाचं लेकरू येथे तिथे काहीतरी मागून, तुकडा मागून खायचं, कुठेतरी झोपायचं. एके दिवशी दुपारचे 12 वाजले तरी त्याला खायला काहीच मिळेना गेलं. त्यांनी ठरवलं, अरे इथं आपल्या गावामध्ये तर आपल्या खायला काही मिळत नाही. म्हणतात तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी गेलं तर तिथं पंक्ती असतात, तिथे जेवायला मिळत जाईल आपल्याला. चला आपण तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी जाऊ. काशीसारख्या तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी गेलं. ते उन्हामध्ये पायामध्ये चप्पल नव्हती, फिरत होतं. दुपारचे 1 वाजलेले होते. सगळीकडे फिरत असताना शेवटी त्याला एक आश्रम दिसला. त्या आश्रमामध्ये बरीचशी मुलं खेळत असताना त्याला दिसली. हे 5-6 वर्षाचं लेकरू त्याने त्या आश्रमामध्ये प्रवेश केला. आणि प्रवेश केल्यानंतर पाहिलं त्याने सगळ्या लेकराकडे, तर सगळे लेकरं जेवायला नेमकीच बसलेले होते. पण याच्याकडे कुणाचंच लक्ष गेलं नाही. सगळ्या लेकरांनी आपल्या ताटावरती वाढून घेतलेलं होतं आणि जेवत होते. ती संस्था होती, आश्रम होता. जेवत असताना नेमकं गुरुजी तिथे पाहण्याकरता आले की सगळेजण व्यवस्थित जेवतात का.
ते जे गुरुजी होते त्यांनी पाहिलं सगळ्याकडे पाहत असताना या लेकराकडे लक्ष गेलं. कोपऱ्यामध्ये बसलेलं होतं, सारखं नजर ताटाकडे होती, पोटामध्ये काहीच नाही आहे सकाळपासून याच्या असा चेहरा झालेला होता त्याचा. जवळ गेले गुरुजी आणि जवळ जाऊन विचारलं, ए बाळा, कोण रे तू? महाराज, मी अमुक अमुक गावचा आहे. असं एकटाच का रे, चुकलास का कुठून? नाही महाराज, मी इथे आलोय काशीमध्ये. कशा करता रे बाळा? गावामध्ये मला काहीच खायला भेटत नाही, कधी कधी दिवसभर उपाशी राहावं लागतं बघा. त्याच्यामुळं माझी इच्छा आहे की इथे तीर्थक्षेत्रामध्ये खायला भेटतं म्हणतात, मी असं ऐकलं होतं म्हणून आलोय मी. बाळा, सकाळपासून जेवलास का तू? नाही ना बाबा, नाही जेवलो. एक काम कर, तिथे जा बरं, तिथे बस तू, मी तुझ्या जेवणाची सोय करतो. त्या पंक्तीला जेवू घातलं त्याला आणि जेवू घातल्यानंतर तो निघाला ना, तेव्हा बाबांनी गुरुजींनी त्याला थांबवून घेतलं. बाळा, इकडे ये रे बाळा. कुठे चाललास आता? काही नाही गुरुजी, आताचं भागलंय ना, बघेल आता कुठेतरी एखाद्या आश्रमात झोपेल, परत उद्या सकाळी कुठेतरी आश्रमात जाईल, जेवेल, माझा उदरनिर्वाह याच्यावरतीच आहे. आईवडील नाहीत का रे बाळा तुला? नाही ना बाबा. बरोबर, एक काम करतो का तू? काय बाबा? काही नाही. इथे राहतो का याच आश्रमामध्ये? जशी ही मुलं राहतात तसं तूही राहा. बाबा, पण मी लहान आहे ना, मोठा नाही आहे त्यांच्या एवढा. अरे लहान असला म्हणून काय झालं, इथेच राहा तू. बरं ठीक आहे, राहतो. बाबा, जेवायला मिळेल ना 2 टाईम? हो मिळेल. काय करावं लागेल बाबा? काही नाही, तुला जर झाडून काढता आलं तर झाडून काढत जा, एवढीच सेवा तू करत जा. काही नाही बाबा, नक्की करत जाईल. रोज त्या लेकरांनी झाडून करायचं, जेवायला बसायचा. आणि जेवण झाल्यानंतर असं बरेच दिवस निघून गेले आणि त्या आश्रमामध्ये गुरुजींनी एक पत्र पाठवलं सगळ्या विद्यार्थ्याच्या घरी की तुमच्या लेकराला काय काय शिकवलंय आम्ही याच्या पाहण्याकरता तुम्ही या. आताच्या भाषेत पालक मीटिंग. ती पालक मीटिंग भरवल्या गेली. सगळ्याचे पालक आईवडील आले आणि आपापल्या लेकराला सगळ्या आईवडिलांनी खाण्याकरता आणलेलं होतं. आम्ही जेव्हा आळंदीला होतो तेव्हा आईवडील जेव्हा आमच्या आळंदीला यायचे, आजोबाजी यायचे ना, तेव्हा आवर्जून आम्हाला जे आवडते ते खायला घेऊन यायचे महाराज. आवर्जून. का? वर्षभर भेट नाही ना व्हायची. तसं त्या लेकराला, जे आपल्या लेकराला आवडतं ते घेऊन ते आईवडील निघाले. सगळेजण आले, सगळेजण आपापल्या लेकराला भरवत होते. याला आईवडीलच नव्हते ना महाराज. ते लेकरू एका कोपऱ्याला बसलेलं होतं, डोळ्यातनं धारा लागलेल्या होत्या, त्याच्या रडत होतं महाराज. ते गुरुजी जवळ त्याच्या गेले, त्या सगळ्याकडे बघितलं आणि त्याच्याकडे बघितलं. जवळ गेले. बाळा, का रडतोय रे तू? तुझं नावही सांगितलं नाहीस आत्तापर्यंत मला. गुरुजी, आईवडील 3ऱ्या वर्षीच निघून गेलेत. कुणी आईवडिला नाव ठेवलंय? माझं नावच नाही आहे मला. एक काम कर, आजपासून मी तुझं नाव ठेवतो, तुझं नाव शिवदास. ठीक आहे महाराज. बरं बरं. का रडतोस रे? बाबा, गुरुजी, सगळ्याचे आईवडील आले तो, पण मला कुठं आईवडील आहेत? माझे आईवडील असते तर आज आश्रमामध्ये माझे आईवडील आले असते ना, त्यांनी माझ्या आवडीचं खायला आणलं असतं. पण बाबा, माझे आईवडील मला सोडून गेले तो. गुरुजींना दया आली आणि गुरुजींनी त्याचा हात पकडला. त्याच आश्रमामध्ये महादेव पार्वतीचं मंदिर होतं. महादेवाची आणि पार्वतीची मूर्ती होती. हाताला धरलं त्या शिवदासाला. शिवदास, चल, तू म्हणतोयस ना तुला आईवडील नाहीत, तुला तुझे आईवडील दाखवतो मी, चल बरं. शिवदासाला त्या मंदिरामध्ये आणलं आणि दाखवलं, महादेवाकडे बोट दाखवलं. हे बघ, हे तुझे बाबा आणि ही तुझी आई. आजपासून तू अनाथ आहेस असं कधीच म्हणायचं नाही. ठीक आहे बाबा. काय करावं लागेल? आईवडिलाची सेवा करावी लागेल. रोज सेवा करशील ना? हो, सेवा करील ना बाबा, नक्की गुरुजी सेवा करील. झालं महाराज. त्या दिवसपासून रोज महादेव पार्वतीची तो सेवा करू लागला. 1 दिवस झाले, 2 दिवस झाले, महिना झाले. एक दिवस काय झालं माहिती आहे? एके दिवशी गुरु महाराजांना असं वाटलं की चला, बरेच दिवस झालं या आश्रमामध्ये, तर आपण तीर्थयात्रा करूया. मग गुरु महाराजांनी सगळ्या शिष्याला सांगितलं, शिष्यांनो, सगळा आश्रम तुम्ही सांभाळा, मी तीर्थयात्रा करून येतो. असं म्हणल्याबरोबर सगळे जेवढे शिष्य होते ना, ते म्हणू लागले, महाराज निघून जाणार आणि आश्रमाची जिम्मेदारी आपल्यावरती येणार. काही कमी जास्त झालं तर अवघड होईल. त्याच्यापेक्षा एक काम करू, आपण इथं थांबायचं नाही, आपणही महाराजाला म्हणूया की आम्हाला तुमच्याबरोबर तीर्थयात्रेला यायचं. सगळे शिष्य आले गुरुजीकडे. गुरुजी, आम्हालाही तीर्थयात्रा करायची. गुरुजी म्हणू लागले, काही हरकत नाही, तुम्हाला तीर्थयात्रा करायची तर मी का आडवा येऊ? चालेल, चला ना. सगळेजण निघाले. कुणीही तिथं थांबायला तयार नव्हतं. पण गुरुजी म्हणू लागले, अरे तुमच्यापैकी कुणीतरी इथे थांबा ना. इथे महादेव पार्वतीची सेवा करावी लागेल, त्यांची पूजा करावी लागेल, त्यांना नैवेद्य दाखवावं लागेल. मंदिर ओसाड सोडून कसं चालेल? आश्रमाची व्यवस्था बघायला कोणी थांबेल की नाही? कुणीच थांबायला तयार नव्हतं, कुणीच जिम्मेदारी उचलायला तयार नव्हतं. 6 वर्षाचा शिवदास समोर आला, हात जोडले. गुरुजी, सांगू तुम्हाला, मी या आश्रमाची सेवा करेल, मी या देवाची सगळ्याची पूजा करेल,
देवाला नैवेद्य मी अर्पण करत जाईल. शिवदासा नक्कीच व्यवस्थित करशील ना? हो गुरुजी. निवांत जा तुम्ही तीर्थयात्रे करण्याला. तीर्थयात्रेला निघून गेली गुरुजी. रोज शिवदासाने उठावं, महादेव पार्वतीला आंघोळ घालावी, दुपारच्या वेळेला 6-7 वर्षाच्या मुलाने आपल्या हाताने स्वयंपाक करावा. बरीचशी मंडळी म्हणत असतील, महाराज 6-7 वर्षाचा लेकरू त्याला कुठं स्वयंपाक येत असतो का? ज्याला आईवडील नसतात ना त्याला परिस्थिती सगळं शिकवत असते महाराज, सगळं शिकवत असते. आईवडील नसणाऱ्या लेकराला विचारा काय शिकायला त्याचं काय बाकी राहतं का? नाही राहत महाराज. तो शिकलेला होता, आपल्या हाताने स्वयंपाक बनवायचा, दुपारच्या वेळेला नैवेद्य दाखवायचा. 4 दिवस झाले, 5 दिवस झाले, 6 दिवस झाले, 10 दिवस झाले. एक दिवशी स्वयंपाक बनवला, ते ताट घेतलं, महादेव पार्वती समोर आणलं आणि मनामध्ये विचार आला, अरे हे आपले आईबाबा आहेत, आपल्या गुरुजीने सांगितलंय. पण आईबाबाला आपण रोज जेवायला बनवतो, पण आईबाबा जेवत नाहीत. मूर्ती कुठं जेवत असते का? जेवत नाहीत. आज यांना जेवायलाच लावायचं. महाराज समोर बसला आणि एकच हट्ट धरला, हे बघा बाबा, आई माझ्या गुरुजीने सांगितले तुम्ही माझे आईवडील आहात आणि आईवडील लेकराचा हट्ट पुरवतात असं मला माहिती आहे. मग माझा हट्ट आहे की आज तुम्ही 10 मिनिटाच्या आत जेवायला आलात तर बरं आहे, नाहीतर हा शिवदास तुमच्या पुढे डोकं आपटून आपटून जीव देईल, पण आता राहणार नाही. काय करायचं तर तुमचं तुम्ही बघा. महादेवाला वाटलं असे बरेच आहेत नमुने आपल्याला म्हणणारे, हे असंच त्याच्यातलं असेल. 10 मिनिटापर्यंत वाट बघितली. 10 मिनिटं झाले. शिवदासांनी ठरवलं आईबाबा जर मूर्तीतनं बाहेर येत नाहीत ना तर डोकं आपटायला सुरुवात करायची. आणि डोकं आपटायला सुरुवात केली. महाराज रक्त बंबाळ झालं, सगळं रक्त सांडल्या गेलं. तेव्हा पार्वती म्हणू लागली, ओ बघा ना ते काय करतं लेकरू, काय करतंय. मग काय करायचं? जावं लागेल त्याला, नाही तर जीव देईल तो, प्रगट व्हावं लागेल. आणि महादेव पार्वती प्रगट झाले. महाराज बरेचसे विज्ञानवादी लोक म्हणत असतील, महाराज मूर्तीतनं कुठं देव प्रगट होतो का? देव प्रगट होतो महाराज, कारण देवाला प्रगट करण्याकरता म्हणतात ना, कोण कहते है भगवान आते नहीं, द्रौपदी की तरह कोई बुलाते नहीं, इसीलिए भगवान आते नहीं. प्रगटे हृदयची हृदय मूर्ती, प्रगटे हृदयची हृदय मूर्ती, भावशुद्धी जाणून घ्या. भावशुद्धी जाणून या. भाव आपला जर शुद्ध असेल तर निश्चितच ती भगवंताची मूर्तीमधून तो देव असणारा, हृदयातला देवही तुमचा असणारा तुमच्याशी बोलू शकतो. बरोबर आहे की नाही? मग त्या मूर्तीतनं पार्वती आणि भगवान शंकर बाहेर आले. त्या बाळाला थांबवलं. बाळा काय इच्छा आहे तुझी? काही नाही, तुम्ही जेवण करायचं. जेवण झालं. बोल बाळा तुझी काय इच्छा आहे? काही नाही, आजपासून मी रोज स्वयंपाक बनवणार, तुम्ही या टायमाला जेवायला यायचं. महादेव म्हणले अवघडच झालं आता, एका टायमाला जेवलं बरं होतं, पण हे रोजच यायचं म्हणलं. पार्वती म्हणली ऐकावं लागेल, बाळ हट्टय. रोज यांनी स्वयंपाक बनावा, त्यांनी जेवायला यावं. रोज यांनी स्वयंपाक बनावा, त्यांनी जेवायला यायचं. एक दिवस काय झालं, याला जरा स्वयंपाक करण्याचा कंटाळा आला. लहान लेकरू कंटाळा का नाही येणार? कंटाळा आला. शेवटी काय केलं त्यांनी माहिती आहे, एका ताटामध्ये, ज्या ताटामध्ये नैवेद्य ठेवायचा ना त्या ताटामध्ये पोळ्या भाकरी काहीच नाही बनवलं, फक्त पीठ ठेवलं. भाजी ठेवली तशीच कच्ची, मीठ वगैरे सगळं ठेवलं आणि तसंच त्यात महादेवासमोर. बरोबर टायमाला महादेव प्रगट झाले, पार्वती साहेब प्रगट झाले. आणि प्रगट झाल्यानंतर पाहिलं कपडा उघडून तर पीठच, कच्चीच भाजी. शिवदासा अरे काय, का असं केलंस? बाबा रोज मी तुम्हाला बनवतोय, मी तुम्हाला रोज स्वयंपाक बनवून खाऊ घालतोय. आज मला कंटाळा आलाय, माझी अशी इच्छा आहे की रोज मीच बनवायचं का? तुमचं मी लेकरू आहे. आजपासून एक काम करा ना, आईवडिलांनी बनवावूया आणि नंतर मी खाईल. तुम्ही बनवा, मी खाईल. म्हणले काही हरकत नाही, आता बनवावं लागेल. शिवदासाचा हट्ट ऐकला महाराज. आणि त्या दिवसपासून पार्वती आईसाहेबाने किचन सांभाळलं. आणि महादेवरावने, म्हणजे आमच्या महादेव महाराजांनी नाही बरं का, महादेवरावने काय केलं, भाजीपाला आणायला वडवणीला वगैरे जायचं. महाराज रोजचा नित्यक्रम सुरू झाला. रोज त्यांनी स्वयंपाक बनवायचा, शिवदासाने जेवायचं. रोज त्यांनी स्वयंपाक बनवायचा, शिवदासाने जेवायचं. यात्रा करून गुरुजी घरी आले. घरी आल्यानंतर आपणही यात्रेहून घरी आल्यानंतर डायरेक्ट घरी जातो का? नाही महाराज, मंदिरामध्ये दर्शनाला जातो. तसं मंदिरामध्ये दर्शनाकरता गुरु महाराज गेले. पाहतात तर पार्वती गायब पण महादेव बी गायब, मूर्तीच नाही ना तिथे. गुरु महाराज म्हणू लागले शिवदासावरती जिम्मेदारी दिली ती, बहुतेक शिवदासाने ह्या मूर्ती विकल्या वाटतं आणि त्याच्या पैशाचं काहीतरी केलं. राग आला महाराज गुरुजीला आणि गुरुजी मोठ्याने ओरडले, शिवदासा! शिवदासाच्या कानावरती गुरुजीचे स्वर पडले आणि शिवदास पळत पळत गुरुजीकडे आला. गुरुजीच्या चरणावरती नतमस्तक झाला. गुरुजी बोला ना, कधी आलात? आत्ताच आलो.
पण काय केलंस मूर्तीचं? मूर्ती विकलीस की काय? कुठे महादेव आणि पार्वती? शिवदास हसला आणि शिवदास हसून म्हणू लागला, पार्वती आई साहेब किचन रूममध्ये स्वयंपाक करतात आणि महादेव म्हणजे माझे बाबा वडवणीला भाजीपाला आणण्याकरता गेले. गुरुजीला चक्कर यायची बाकी राहिली. गुरुजी म्हणले, हे याच्या गोळ्या संपल्यात का माझ्या गोळ्या संपल्यात ते बी कळा ना मला. गुरुजींनी परत विचारलं, शिवदासा वेडा बेडा नाहीस झाला, काय बोलतोस तू? हो गुरुजी, मी जे बोलतोय ते सत्य बोलतोय. तुम्ही म्हणला होतात ना माझे आई बाबा आहेत ते. मी बऱ्याच दिवस आईबाबाला खाऊ घातलं आणि एक दिवस आईबाबा समोर हट्ट धरला, आई बाबा तुम्हाला आता आम्हाला जीव घालावं लागेल. असं म्हणल्याबरोबर त्यांनी मला त्या दिवसपासून जीव घालायला सुरुवात केली. चला म्हणले बघू तरी खरंच बोलतो का शिवदास. शिवदासाने गुरुजीच्या हाताला पकडलं आणि गुरुजीला कुठे आणलं? किचन रूमकडे आणलं महाराज. किचन रूमच्या खिडकीमधून जर बघितलं तर खरंच जगाची माता पार्वती माता स्वयंपाक करत असताना दिसली ना. गुरुजी चक्कर येऊन धाड दिशेने खाली पडले. उठले आणि उठून त्या शिवदासा चरणावरती लोटांगण घातलं महाराज गुरुजीने शिवदासाच्या चरणावरती. ओ गुरुजी असं काय करताय? मी शिष्य आहे तुमचा. अरे शिवदासा, लहानपणीपासून ते आता वय झालंय माझं, आतापर्यंत या मूर्तीची सेवा करतोय मी. कधीही तो प्रगट नाही रे झाला, एकदा बोलला पण नाही मला, कधीच नाही. पण तू काही दिवसामध्ये आला असं डायरेक्ट स्वयंपाक करायला, एवढी भक्ती तुझी. तेवढ्या वेळामध्ये तर महादेव भाजीपाला घेऊन आले पिशवीमध्ये. आश्चर्य वाटलं आणि शिवदासाला विचारू लागली गुरुजी हात जोडून, शिवदासा काय केलंस नेमकं तू? एवढ्या दिवस मी भक्ती करत होतो तरी प्रगट नाही झाला. शिवदासाने उत्तर दिलं, गुरुजी तुम्ही भक्ती करत होतात मूर्ती म्हणून, मी भक्ती करत होतो माझे आई बाबा हे देव आहेत म्हणून. मी भावनेने भक्ती करत होतो म्हणून तो प्रगट झालाय. म्हणून काही न लगे एक भावची. देवाला काय लागतं मग? भाव. याचे पायी घाल मिठी मोल निघे जग जेठी भावा एका साथी अंगावा हे तुझा. याचे पाय घाल मिठी मोल निघे जग जेठी भावा एका साथी. भावा एकासाठी खांदा बाई आपुल्या म्हणून देवाला दुसरं काहीच लागत नाही. देवाला काय लागतं? तुमचं पाणी, तुमचं बेलाचं पान नाही महाराज. तुम्ही प्रेमाने जे अर्पण कराल, काही अर्पण करा. शिवपुराण ग्रंथामध्ये एकाने महादेवाला मांस अर्पण केलेलं सांगितले, मांस. तरी तो भगवान परमात्मा त्याच्याकरता प्रगट झाला महाराज. कशामुळं? भावनेने ते त्याला दिलं म्हणून. काही न लगीक भावची कारण. महाराज पण खरं सांगताना तुकोबाराय म्हणतात त्या परमात्म्याची आण घेऊन सांगतो. तुका म्हणे आण विठोबाची ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम महाराज ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली या कीर्तनामध्ये जे काही मला बोलता आलं या अभंगावरती ते मी बोलण्याचा प्रयत्न केला. निश्चितच थोडासा वेळ झाला, पण सुरुवातीलाच खूप वेळ झालेला होता. माझं बोलणंच 10:20 सुरू झालं होतं, बरोबर आहे की नाही? नाईलाज होता माझा म्हणून मी थोडंसं पुढं गेलो. महाराज नाही तर संपत महाराज 9ला सुरू झालं असलं तर 11 वाजता बरोबर जे विठ्ठल झालेलं असतं, पण नाईलाज होता म्हणून थोडंसं पुढे बोलावं लागलं. चला, म्हणून जे काही याच्यामध्ये बरोबर असेल ते माझ्या गुरुजींचं आहे. माझे गुरुजी गुरुवर शंकर महाराज पांचाळ